नमस्कार. आज आम्ही घेऊन आलेलो आहोत बटाटा आणि वाटाण्याची मसाली भाजी. चला तर सुरू करूया. आम्ही इथं एकदम बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहे. ते एकदम मस्त गोल्डन होईस्तोपर्यंत फ्राय करायचे आहेत. पाहू शकता तुम्ही कांदे मस्तपणे फ्राय झालेले आहेत. चक्री फूल, जावेत्री, लवंग, दालचिनी, मिरे आणि तेजपत्ता यांना चांगले कांद्यांसोबत फ्राय करून घ्यायचे आहेत. 2 चमचे धने पावडर आणि जिरं याला चांगलं फ्राय करून घ्यायचे आहे. हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर ॲड करायची आहे आणि लागेल तशी कोथिंबीर आणि लसूण ॲड करायचे आहे. पाहू शकता तुम्ही आपला मसाला तयार आहे. चला तर मग आता सुरू करूया. इथं आम्ही 2 ते 3 पळी तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये बारीक केलेला मसाला टाकायचा आहे. त्याला मस्त फ्राय होऊ द्यायचे आहे. या मसाल्याला मस्तपणे असं तेल फुटत नाही तोपर्यंत होऊ द्यायचं आहे. इथं मी किचन किंग मसाला, गरम मसाला, कांदा लसूण मसाला आणि हळद ॲड केलेली आहे. इथं हा माझा मसाला मस्तपणे फ्राय झालेला आहे आणि आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहे. इथं या मसाल्यावर मस्त असं तेल फुटलेलं आहे, म्हणजे मसाला तयार आहे. तर याच्यामध्ये मी 1 वाटी वाटाणे ॲड केलेले आहे. एक बारीक चिरलेला बटाटा ॲड करायचा आहे. चवीनुसार मीठ, आता याची वाफ द्यायची आहे. आपल्या या भाजीला असं मस्त तेल आलेलं आहे, तर म्हणजे समजायचं आहे की आपला मसाला एकदम मस्त असा फ्राय झालेला आहे. मसाला आता फ्राय झाला आहे, तर मग आता आपण थोडं थोडं करून एकदम गरम पाणी ॲड करायचे आहे. तुम्हाला लागेल तसं तुम्ही कमी जास्त ॲड करू शकता. इथे आपली मस्त अशी वाटाणा आणि बटाटा मिक्स मसाली भाजी तयार. काय मस्त दिसते, काय तरी आली आहे. वाव. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा. जर तुम्हाला असेच व्हिडिओज पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.